तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती एनपी एडिटिंगवरती एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खतरनाक असा झालेला आहे. बॉईज बीटसिंग्स व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि व्हिडिओ खूप खतरनाक असा झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या स्वतःचे फोटो टाकून यामध्ये असा व्हिडिओ बनवू शकाल आणि इंस्टाग्रामला रील्स टाकून व्हायरल होण्याची खूप शक्यता असते. असल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कळेलच तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघसाल तेव्हा. तर मित्रांनो, नक्की तुम्ही मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही, कारण आपण विदाउट पासवर्ड मटेरियल देत असतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं पण आपण फुल HD फोटो आणि इतर सर्व इन्फॉर्मेशन आपल्या इंस्टाग्रामद्वारे देत असतो. टेलिग्राम लिंक आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही तिथनं जॉईन होऊ शकाल. इंस्टाग्रामला फॉलो पण करून घेऊ शकाल. तर मित्रांनो, कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा बनलेला आहे. तर चला, जराही वेळ न घालवता तुम्ही आजचा आपला व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण आजच्या एडिटिंगला सुरुवात करून घेऊयात. Once more! Once more! तर मित्रांनो, आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज पडणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं, अशा प्रकारचा बिटमार्क तुम्हाला मिळून जाणार. इथं फोटो ॲड करणं स्टार्ट करायचे. तर आता आपण फोटो ॲड करून घेऊयात. तर मी फर्स्ट ऑफ ऑल थोडा ब्राईटनेस सोडून घेतो आणि इथं फोटो ॲड करणं स्टार्ट करून घेऊयात. तर फोटो तुम्हाला मॉडेलचे तुम्ही स्वतःचे फोटो ॲड करून घेऊ शकाल. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं, तुम्ही स्वतःचे फोटो इथं ॲड करून घेऊ शकाल. तर एक करून तुम्हाला इथं फोटो आखरीपर्यंत ॲड करायचे. तर मी इथं फोटो आखरीपर्यंत ॲड करून घेतो. जे फोटो ॲड नव्हते त्याला थोडा काहीतरी झूम करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही व्हाईट ब्लॅक लेअर आहे ते दिसला नाही पाहिजे. ओके, तर आता आपण बघू शकता फोटो ॲड करून घेऊ शकाल तुम्ही इथं. तर मी सर्व फोटो एक करून ॲड करतो. मित्रांनो, बघू शकता तुम्ही जे फोटो ॲड नव्हते त्याला झूम करत आहे मी थोडा. तर तुम्ही पण झूम करून घ्यायचं आहे थोडा. तर बघू शकाल एक करून आपण सर्व फोटो इथं ॲड करून घेऊयात. तर मी सर्व फोटो ॲड करतो मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून जा. तर मित्रांनो, बघू शकाल आता आपले सर्व फोटो ॲड झालेले आहेत. तुम्हाला एवढे फोटो ॲड करायचे आणि खरंच यार ही इंस्टाग्रामला टूल खूप व्हायरल झाली आहे, त्यामुळे बनतो. आणि व्हिडिओ खूप म्हणजे सोपा आहे, एकदम सोपा आहे. फक्त फोटो ॲड करायचे आणि शेक इफेक्ट ॲड करायचे. तर शेक इफेक्टला जाऊन मी शेक इफेक्ट ऑलरेडी तुम्हाला बनवून दिले आहेत, की ओपी शेक इफेक्ट आहेत ते तुम्ही बघू शकता. आता पहिल्याला जो काही शेक इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं आहे. पहिल्याला शेक इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला यायचं आहे आणि पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. नेक्स्ट फोटोला जायचं आहे, दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. परत तिसऱ्या फोटोवर जायचं आहे. तिसऱ्या फोटोला गेल्यानंतर त्याला पेस्ट करायचं आहे. चौथ्या फोटोला जायचं आहे, त्याला पेस्ट करायचं आहे. पाचव्याला जायचं आहे, पाचव्याला पेस्ट करायचं आहे. परत समोर जायचं, सहाव्याला पेस्ट करायचं आहे. आणि परत समोर जाऊन जो काही मोठा फोटो येतो एकदम त्याला बॅक द्यायचा आहे. आता जे काही मोठा फोटो आपण बघितलेला असेल त्यासाठी शेक इफेक्टला जाऊन मी जे काही एनपी एडिटिंग नाव असेल त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला परत जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टला परत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात मोठा फोटो येईल त्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो परत शेक इफेक्टला जायचं आणि दुसरा फोटो जो काही आहे त्याला कॉपी करायचा आहे. आता तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे. इथनं बघू शकता तुम्ही छोटे फोटो स्टार्ट झालेले आहेत. या पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे, त्यानंतरचा फोटो बॅक द्यायचा आहे. परत फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे, त्यानंतरचा फोटो बॅक देऊन परत फोटो पेस्ट करायचा आहे. त्यानंतरचा परत फोटो बॅक द्यायचा, परत इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतरचा फोटो परत बॅक द्यायचा आहे. तुम्हाला अशी सेम प्रोसिजर आखरीपर्यंत करून घ्यायची मित्रांनो. आणि जे फोटो आपण बॅक दिले होते त्यासाठी तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जाऊन जो काही आखरीवाला इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचा आहे. आखरीवाला इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट जो काही आहे तुमच्या तिथे यायचं आणि जे काही आता हे फोटो आपण पेस्ट केलेला आहे. त्यानंतरचा जो काही फोटो त्याला पेस्ट करायचा, परत पेस्ट केलेला असेल त्यानंतरचा फोटो बॅक दिसलेला असेल त्याला पेस्ट करायचा, परत समोर जाऊन पेस्ट करायचं. अशी सेम प्रोसिजर तुम्हाला मित्रांनो आखरीपर्यंत करून घ्यायची. तर बघू शकाल तुम्ही आखरीपर्यंत आपली इफेक्ट पेस्ट करून झालेलं असेल आणि व्हिडिओ पण खूप म्हणजे बनवून रेडी झालेला असेल. जास्त काही हाय नाही, फक्त शेक इफेक्ट आणि फोटो ॲड करून झाल्यानंतर व्हिडिओ तुमचा बनवून होईल. तर व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा बनलेला आहे आणि नक्कीच असा बनावा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या फोटो आणि इंस्टाग्रामला व्हायरल करावी. तर ओके, भेटू अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.